2019मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे मराठवाडा भक्कमपणे उभा राहिलेला पाहायला मिळालं होतं। आता मराठवाड्यातली परिस्थिती पूरजन्य झाली आहे। मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातल्या भूम आणि परंडा तालुक्यामध्ये पुरानं थैमान माजलं। अक्षरशः अनेकांची घरं वाहून गेली आणि त्यांनाच मदत करण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथून, पलूस तालुक्यातून, धनगाव येथून ग्रामस्थ आलेले आहेत आणि ते अंतरगाव येथे जीवनावश्यक वस्तूंचं खरं तर किट देखील वाटप करत आहेत। आपण पाहू शकतो की या किटमध्ये जर आपण बघितलं तर साडी आहे, जीवनावश्यक वस्तूचं जे पोहे आहे, तेल आहे, साखर आहे, अशा अनेक गोष्टी या किटमध्ये आपल्याला बघायला मिळतात। खरं तर या ग्रामस्थांनी जर आपण बघितलं तर पूर्णपणे गावाने त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन प्रत्येक घरातून यात सहभागी होऊन, प्रत्येक कुटुंबातून सहभागी होऊन हे मदत वाटप केली जाते। आपल्यासोबत सांगली येथील ग्रामस्थ आहेत। मला सांगा, ही मदत तुम्ही घेऊन आला इथपर्यंत, काय वाटतं त्याबद्दल? योग्य ठिकाणी मदत घेऊन आलो असं वाटतं, कारण आमचे सरपंच संदीप यादव यांनी ओमराजे खासदार साहेबांना फोन केला आणि ह्या भागाचे खासदार सर्वसामान्यांचा फोन उचलते, त्याचा आम्हाला अभिमान वाटला। सर्वसामान्यांना किंमत देत आहे त्याचा अभिमान वाटला आणि त्या ह्याच्यामुळं योग्य व्यक्तींना तुमची मदत मिळेल, कारण ही आम्ही मदत ही प्रत्येक धनगावमधल्या ग्रामस्थांच्या गोरगरीब कुटुंबातून ही मदत जवळजवळ 630 आमचा जो हुमरा आहे तेवढे किट आम्ही घेऊन आलेलो आहे आणि सर्वसामान्यांची हे आहे आणि पैसा आम्ही गोळा केलेला नाही, तर प्रत्येक कुटुंबानं जीवनावश्यक वस्तूचं किट बनवावं आणि ते बनवून धनगाव ग्रामपंचायत हनुमान मंदिर आमच्या तिथं आहे, तिथं सगळं गोळा केलं 2 दिवसात आणि ते आम्ही इकडे घेऊन आलो। कारण 19च्या महापुरामध्ये ह्या भागानं अतिशय आम्हाला सहकार्य त्यावेळी केलं आणि त्याची जाणीव ठेवून भरभरून आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं। आम्ही तर सकाळी 3:30ला उठून पाटेचं आम्ही इकडं आता आलेलं आहे। आज हे 3रं गाव आहे वाटपाचं। खरं तर महापूर हे दुर्दैवच असतं, परंतु आपण बघितलं तर तुम्हाला काय मदत करण्यात आली मराठवाड्यातून। आज तुम्ही भक्कमपणे पुन्हा मराठवाड्यातल्या काही गावांच्या पाठीमागे उभा आहेत, पूरग्रस्त घरांच्या पाठीमागे उभा आहेत, त्यांना किट तुम्ही तिथल्या प्रत्येकाच्या घराघरातून त्यांनी उत्स्फूर्तपणे दिले। काय भावना तो अशा वेळी ज्यावेळी एकमेकांच्या पाठीमागे समाज उभा राहतो? सर्व हेच महत्त्वाचं, हीच माणुसकी, माणसासारखं वागावं, ही माणुसकी हे जपण्याचं काम आजचं जे हे राजकारण वरचं आपण बघतोय ती जी कीव आलेली आहे, हे बातम्या वगैरे बघू वाटत नाहीत। म्हणून ह्या सर्वसामान्य लोकांना आपण काहीतरी आपलं कष्टातलं मुठभर का होईना त्यांना मदत व्हावी ही भावना ठेवून आम्ही ओमराजे खासदार निंबाळकर आमच्या सरपंचांनी संपर्क साधला आणि आम्ही योग्य लोकांना मदत द्यायला आलो। त्याचा आम्हाला स्वतः धनगाव ग्रामस्थांना अभिमान वाटतो। आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही वाटप केले, आणखीन किती गावांमध्ये वाटप करण्यात काय नियोजन असणार? आता आम्ही भूम तालुक्यातील हे 3 गावं झालीत, आता जवळजवळ अजून 8 गावं आहेत। त्या सर्व गावांना आम्ही मदत देणार आहे। जवळजवळ एक 600 किट आमचे आहेत। प्रत्येक गावाची बाधित कुटुंब आहेत त्यांना आम्ही ही मदत घेऊन आलो आहे। खरं तर आम्ही पण पूरग्रस्त आहे, म्हणजे सांगली जिल्ह्यातील धनगाव गाव हे पूरग्रस्त आहे। 2019ला आमचं गाव 8 दिवस पाण्यामध्ये होतं, त्यावेळीसुद्धा या भागातील कोणत्या गावानं दिलं ह्याच्यापेक्षा या भागातनं मदत आम्हाला आली होती, हे महत्त्वाचं आहे। आणि याची एक मदतीचा हात आमचं कर्तव्य म्हणून माणूस कुठं तर ह्या परिस्थितीत उभा राहिला पाहिजे, यासाठी आम्ही घरोघरी प्रत्येक कुटुंबाकडून एक किट जीवनावश्यक वस्तूंचं जेणेकरून ज्यांना घरात राहायला जागा नसेल, कपडे नसतील, अशा पद्धतीनं हे किट बनवलेलं आहे की त्याला लगेच उपयोगात यावं। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होऊ नये, जर काही नुकसान झालं असतं तर त्यांच्यासाठी आमच्या गावातील जी लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, यांनी खास करून शाळेतल्या मुलांनी वह्या पुस्तकं गोळा करून दिलेली आहेत आणि तरुण मुलांनी अतिशय या मागं कष्ट घेतलेलं आहे। आणि आम्ही जी गाववाले आलेलो आहोत यात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सगळ्या पक्षाचे लोक आहेत, पण मदतीच्या भावनेत ज्यावेळी ही झालो त्यावेळी आम्ही सगळं एक झालेलो आहोत। जातीपातीचं किंवा इतर कोणतेही राजकारण द्वेष न करता आम्ही सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्व एकी करून आम्ही इथं सर्व मदत द्यायला आलेलो आहे, जेणेकरून त्या कुटुंबाला। किती किलोमीटरहून आलाय तुम्ही? जवळजवळ 251 किलोमीटर भूम तालुका तुमचा भरतोय आणि हे 30 किलो, साधारण 300 किलोमीटर यायचं आणि 300 किलोमीटर जायचं। पहाटे आम्ही 2:30-3ला निघलोय तिथून। येताना जेवण आम्ही सोबत घेऊन आलो होतो आणि त्या जेवण केल्यानंतर आता प्रत्येक गाव आम्ही फिरायला लागलो आणि खास करून ओमराजे निंबाळकर साहेबांचं जे काम बघितलं आम्ही, या पूरग्रस्तांच्यासाठी झटण्याचं जे काम बघितलं, त्या माध्यमातून आम्हाला वाटलं की त्यांच्या जिल्ह्यात जाऊन आपण मदत करावी, त्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत। खरं तर हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे, कारण
लोकांच्या पाठीमागे इथला समाज उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. अंतरगावचे सरपंच आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? 300 किलोमीटरवरून माणसं येत आहेत, तुम्हाला मदतीचा हात देत आहेत. एकीकडे सरकार कधी मदत करणार हे अजूनही हे नाही आहे. काय सांगाल त्याबद्दल? आज सांगली जिल्ह्यातून जे आमच्यासाठी मदत आली ती एक अनमोल आहे. कारण आमचा हे परिसर आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. इथं चाऱ्याची भयानक गंभीर परिस्थिती, लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू समजा भिजलेल्या होत्या घरात. त्यामुळं आपल्या लोकप्रिय खासदाराच्या माध्यमातून जे इथं मदत आलेली आहे त्याबद्दल सर्वांचं आभारी आहे. आपल्यासोबत काही तरुण शाळेचे विद्यार्थी आहेत. काय सांगशील? तुला वह्या दप्तर देण्यात आले, काय सांगशील त्याबद्दल? तुमच्या घरात कधी आलं होतं पाणी? सोमवारी आलं होतं. मग तुला वह्या दिल्या, तुझं दप्तर भिजलं होतं. आता काय काय थँक्यू म्हणशील त्यांना? हो, काय सांगशील? थँक्यू. आपण बघू शकतो हा जो आयशर टेम्पो आहे ना, हा पूर्णपणे किट्सने भरून जीवनावश्यक वस्तू असतील, किराणा साहित्य असेल, शालेय विद्यार्थ्यांचं दप्तर असेल, खरं तर हे सगळं घेऊन ही धनगावची जी ग्रामस्थ मंडळी आहे ना ती मदतीसाठी पुढे सरसावली.